लोक माझे संगाती या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या वेळेस शरद पवारांनी राजकीय जीवनातून संन्यास घोषित केला। स्वाभाविकपणे त्यांच्या समर्थकांमध्ये एक अस्वस्थता पसरली आणि तिथे अजितदादांच्या म्हणण्याप्रमाणे स्क्रिप्टेड आंदोलनं झाली। ही आंदोलनं झाल्यानंतर शरद पवार यांनी आपला राजीनामा काही तासातच मागे घेतला आणि काही दिवसात बारामतीच्या खासदार त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय कार्याध्यक्ष घोषित केलं। आणि इथेच अजित पवार यांच्या मनात आपल्याला वारंवार डावललं जातंय ही भावना अधिक दृढ झाली। आता अजित पवार यांना डावललं जातंय का, तर नुसतंच डावललं जातंय असं नाही, तर अजित पवार यांना डावललं जातंय, अजित पवार यांना मोहरा बनवलं जातंय आणि अजित पवार यांना विलन देखील बनवलं जातंय। नेमका हा विषय काय याचाच लेखाजोखा या व्हिडिओमधनं आपण करणार आहोत। मंडळी, हा व्हिडिओ जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 25 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा किंवा अभ्यास करावा लागेल। 1999 साली सोनिया गांधी यांच्या विदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्याला लक्ष करून शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष फोडला आणि त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली। या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर 2004ची दुसरी निवडणूक अशी होती की ज्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सिंगल लार्जेस्ट पार्टी झाला। त्यावेळेला युती आघाडी यांचा नियम असा होता की ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री। सिंगल लार्जेस्ट पार्टी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनी मुख्यमंत्री पदाची संधी सोडली। ती का, तर त्यावेळेला तरुण तडफदार असलेले अजितदादा इतक्या तरुण वयात जर अजित पवार मुख्यमंत्री झाले तर त्यांची प्रशासनावरती असलेली पकड, महाराष्ट्रात अल्पावधीमध्ये त्यांनी निर्माण केलेला प्रभाव या सगळ्यामुळे आपल्या भविष्यकालीन राजकारणासाठी हे अडचणीचं ठरेल आणि म्हणूनसाठी अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची संधी डावलण्यात आली। आता आपण दुसऱ्या मुद्द्यावरती येऊ, ते म्हणजे अजित पवार यांना मोहरा बनवलं जात आहे का। 2019 साली विधानसभेचे निकाल लागले। हे निकाल स्पष्टपणे युतीच्या बाजूने होते। हे काही स्क्रम्बल्ड मॅन्डेट नव्हतं। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांना स्पष्ट बहुमत मिळालं होतं, पण आधीच ठरलेल्या स्क्रिप्टवरती उद्धव ठाकरे यांनी काम करायला सुरुवात केली आणि त्यांनी न दिलेल्या मुख्यमंत्री पदाच्या शब्दाखातर पूर्णपणे संवाद टाळला। हा संवाद टाळल्यानंतर शरद पवार ॲक्शन मोडला आले आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणी करायला सुरुवात केली। ती बोलणी कुठपर्यंत झाली, तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या म्हणण्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी दोघं मिळून सरकार स्थापन करतील। इतकंच ठरलं का, तर बिलकुल नाही, तर इथपर्यंत ठरलं की कुठल्या नेत्याला कुठलं मंत्रिपद द्यायचं। देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणतात की काहीच जिल्ह्यांच्या बाबतीत आमचे मतभेद होते, तेवढा विषय आम्ही बाजूला ठेवला होता, पण सरकार स्थापन करायचं हे आमचं पक्क ठरलं होतं आणि ते अजितदादांशी बोलून नाही तर शरद पवार साहेबांशी बोलून हा सगळा विषय ठरला होता। त्याप्रमाणे अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सत्ता स्थापनेची शपथ घेतली, ज्याला मीडिया पहाटेचा शपथविधी म्हणतो, पण सकाळी 8 वाजताचा तो शपथविधी झाला। त्या शपथविधीनंतर ते सरकार अल्पायुषी ठरलं, कारण का शरद पवार यांनी भूमिका बदलली आणि त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं एक तिघाडी सरकार महाराष्ट्रात आणायचं ठरवलं। अजित पवार बोलताना असंही म्हणाले की 2017 साली जी शिवसेना तुम्हाला चालत नव्हती ती शिवसेना आता कशी चालते, पण आता तो निर्णय झाला आहे असं शरद पवारांनी सांगितलं आणि अजित पवार यांना त्या सरकारमधनं राजीनामा द्यावा लागला आणि पुन्हा एकदा शरद पवारांच्याकडे यावं लागलं। अजित पवार यांना मोहरा बनवलं जात आहे का, तर बिलकुल मोहरा बनवलं जात आहे आणि गेलं आहे। आता आपण तिसऱ्या मुद्द्यावरती येऊ आणि ते म्हणजे अजित पवार यांना विलन बनवलं जात आहे का। मित्रांनो, आत्ताच म्हणजे मागच्या वर्षी 2023 साली शरद पवारांनी राजकीय संन्यास घोषित केला। तो घोषित करण्याच्या वेळेस लोक माझे संगाती या पुस्तकाचं द्वितीय आवृत्तीचं प्रकाशन होतं। आता या कार्यक्रमाला स्टेजवरती शरद पवार, प्रतिभाताई पवार, अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल अशी काही मंडळी बसली होती, पण सुप्रियाताई मात्र स्टेजवरती नव्हत्या, त्या खाली होत्या। हे का, हा संशोधनाचा विषय आहे। आता हे सगळं होत असताना अचानकपणे शरद पवारांनी राजकीय संन्यास घोषित केला। स्वाभाविकपणे जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल काही बोलू शकणार नव्हते। प्रतिभाताई पाटील राजकीय विषयात बोलत नाहीत, स्वतः शरद पवारांचाच निर्णय होता, त्यामुळे ते बोलू शकणार नव्हते। मग स्टेजवरची कोण व्यक्ती जो भूमिका मांडेल, तर तिथे स्वभावानुकूल अजित पवार होते आणि त्यांनी स्वाभाविकपणे तो माईक हातात घेतला
आता दादांची बोलण्याची सवय दादांना काही ठिकाणं अडली आहे हे स्वतः दादांनीच मान्य केलं. दादांनी माईक हातात घेतला आणि कार्यकर्त्यांना त्यांच्या भाषेमध्ये समजवायला सुरुवात केली. मग ती वाक्य अत्यंत फेमस आहेत. ए तू गप्प बस, ए खाली बस रे, साहेबांसमोर नवीन अध्यक्ष होतोय तो तुम्हाला का नकोय रे, अशी वाक्य त्या स्टेजवरून दादांनी त्यांच्या स्टाईलमध्ये बोलली. याचा एक चुकीचा नरेटिव्ह सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये महाराष्ट्रासमोर आणण्यात आला आणि तो असा की अजित पवार यांनाच शरद पवार आता राष्ट्रीय अध्यक्षपदी नको आहेत. इतकंच झालं का? तर इतकंच नाही, तर अजित पवार जेव्हापासून राजकारणात आले तेव्हापासून हळूहळू हा नरेटिव्ह सेट करत शरद पवार फार बोलत नाहीत, ताई मृदुभाषी आहेत, तर मग पक्ष म्हणून भूमिका घेणार कोण, काही अडचणीचे मुद्दे असतील तर ते सोडवणार कोण, कडक भूमिका घेणार कोण, तर ती भूमिका राष्ट्रवादी पक्ष म्हणून देण्यात आली होती अजित पवारांच्याकडे आणि त्यांनी ती पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून निभावली. पण ती निभावताना त्यांच्याकडनं काही जण जर दुखावले गेले असतील तर त्या दुखावले गेलेल्यांना जेव्हा अजित पवार विरोधात गेले, जेव्हा अजित पवार शरद पवारांना सोडून गेले, तेव्हा मात्र शरद पवारांनी त्या सगळ्या विरोधकांना जवळ केलं आणि सांगितलं माझे तुमचे कुठलेही मतभेद नाहीत. तुमचे मतभेद कोणाशी होते तर ते अजित पवारांशी होते, ते तुमचं तुम्ही बघा, पण माझ्यासमोर तुम्ही राहा. आणि बारामतीच्या पराभवाला, बारामतीच्या सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांच्या पराभवाला देखील हे एक प्रमुख कारण निश्चितपणानं असू शकतं. मित्रांनो, अजितदादांनी कदाचित हा विचार केला असेल की काकांनी सांगितलं तर आपण खासदारकी लढवली, पुन्हा त्यांनी सांगितलं की राज्यात आहे, आपण राज्यात आलो. 2004 साली ते म्हणले मुख्यमंत्री व्हायचं नाही, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार नाही, आपण तसं ऐकलं. 2009, 2014 यावेळेस देखील आपली नाराजी आपण बाजूला ठेवली. 2019ला आपल्याला सांगितलं एक आणि केलं भलतंच आणि आपल्याला मोहरा बनवलं, तेही आपण सहन केलं. पण 2023मध्ये जेव्हा सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्षपद देण्यात आलं तेव्हा अजित पवारांच्या असं लक्षात आलं की आपण आता जर ऐकत राहिलो तर आपल्या राजकीय कारकिर्दीची फरफट होणार आणि त्या व्यतिरिक्त काहीही होणार नाही. आणि त्यांनी 40 आमदारांना घेऊन राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासहित भारतीय जनता पक्षाबरोबर घरोबा केला आणि ते सत्तेमध्ये सामील झाले. आता राजकीय स्ट्रॅटजीजमध्ये कुठलेही पुरावे नसतात, तेव्हा बिटवीन द लाईन्स वाचायचं असतं. हे बिटवीन द लाईन्स वाचताना माझ्या अल्पमतीला जेवढं आकलन झालं ते मी आपल्यापुढे ठेवलं. आपल्याला काय वाटतं की अजितदादांना डावललं गेलं आहे का, अजितदादांना मोहरा बनवलं गेलं आहे का आणि अजितदादांना विलन बनवलं गेलं आहे का, हे मला कमेंट करून सांगा. आपण हा व्हिडिओ जर यूट्यूबवरती पाहत असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर आपल्या पेजला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. धन्यवाद.